गोडाची रसरशीत बुंदी पाहूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी काही गोडाचं खावंसं वाटलं ना, तर ही प्रसादाची बुंदी आपण पटकन बनवू शकतो. रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. बुंदीसाठी लागणारं साहित्य पाहूया. या ठिकाणी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. तर हे बेसनना चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी भरून सपाट इतकं बेसन घेतलं आहे, पाहू शकता. तर हे काढून घेते बाउलमध्ये. 1 वाटी सपाट बेसन, त्यासाठी ना 1 वाटी पाणी घेते. तर साधारण 1 वाटीसाठी पाऊण वाटी इतकं पाणी लागतं. तर मी 1 वाटी घेतलं आहे. थोडं थोडं घालून ना मिक्स करून घेऊ. 1 वाटी घेतलं होतं, त्यामधलं थोडं शिल्लक राहिलं होतं. पाहूया पुढं. थोडं थोडं पाणी घालून ना मिक्स करून घेऊ. एकसारखं हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून. मिश्रण जे आहे ना ते खूप जास्त पातळ नाही, घट नाही असं बनवायचं आहे. बरोबर 1 वाटी पीठ असेल ना, तर 1 वाटीसाठी पाऊण वाटी इतकं पाणी लागतं. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मिक्स केलं आहे, पाहू शकता. चाळून घेतलं म्हणजे काही गुठळ्या वगैरे असतील ना, त्यासुद्धा मोडल्या जातात. आणि अजून असं थोडं थोडं पाणी घालून हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे काही गुठळ्या वगैरे असतील त्या होणार नाहीत या पद्धतीने, पाहू शकता. तर हे थोडं दाटसरच आहे, तर अजून थोडंसं पाणी घालून घेते. आणि इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे, 1 वाटी घेतलं होतं त्यामधलं. तर पाहू शकता असं बनलं गेलं आहे मिश्रण. पिठाची धार जी आहे ना ती अशी दाण्यासारखी पडते. तर यामध्ये ना 1 चिमूटभर मीठ घातलं आहे आणि रंग घेतला आहे. तर रंग या ठिकाणी मी लेमन असा रंग घेतला आहे. तुमच्याजवळ असेल तो घ्या किंवा आवडीनुसार आपण रंग घेऊ शकतो. अगदीच केशरी रंग, हिरवा रंग किंवा वेगवेगळ्या रंगाची सुद्धा बुंदी बनवू शकतो. चिमूटभर खाण्याचा सोडा, अगदी चिमूटभर घालायचं आहे. तेल एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं मी, तर त्याच तेलातलं 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण तयार झालं. एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. लगेचच बुंदी गाळायला घेऊ. तर सुरुवातीला आपण बुंदी गाळून घेतो आहे किंवा सुरुवातीला साखरेचा पाक बनवला तरीसुद्धा चालेल, पण अगदीच थोडी बनवते मी. यासाठी ना आधी गाळूनच घेऊ, तळून घेऊ बुंदी. 1-2 थेंब टाकून पाहिले, पीठही वर आल्याने गोल असं बनत आहे, पाहू शकता. इथे माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता. तर अशी बुंदी गाळून घेतली मी, पाहू शकता. तर पुढे पाहूया आपण कशी गाळली ती. लगेचच ना हलवताना जराही होऊ द्यायची आणि मग परतवून घेऊ. असे अगदी मोत्यांसारखी ना गोल गोल अशी बुंदी बनली गेली. थोडंसं तेलही घातलं आणि क्रिस्पी अशी बनली गेली, पाहू शकता. अगदीच कच्ची न ठेवता ना चांगली अशी ती भाजून घ्यायची. कलरसुद्धा खूप सुंदर आला होता. झाली म्हणजे बाजूला काढून घेते. चांगलं तेल गाळून काढून घेऊ. आता पाहूया ही बुंदी मी कशी गाळली. तर गॅस आता बुंदी काढते वेळी कमी होता, आता गॅस वाढवून घेतला आहे. झारा घेतला आहे असा, पाहू शकता. छोट्या वाटीने ना तयार मिश्रण घेतलं आहे आणि असं पाडून घेऊ. झारा हलवायचा नाही आहे, मधोमध ठेवला आहे आणि त्यावरनं अशी जे मिश्रण बनवलं आहे ना बेसनचे ते घालून घेतलं अगदी छोट्या वाटीने. मध्येच आपल्याला फक्त असा झारा पकडायचा, तर बुंदी सगळीकडे होते अशी. बाजूला काढून घेते. ते जरा वेळ होऊ द्यायची आणि परतवून घ्यायचे. फक्त हा जो झारा आपण वापरला ना तो प्रत्येक वेळेला थोडा धुवून घेतला, धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा, म्हणजे ओलं पाणी वगैरे झाऱ्याला राहणार नाही यासाठी. तेलात आपण बुंदी घालतो तर पाण्याचा हात वगैरे लागू नये किंवा तेलामध्ये पाणी वगैरे पडू नये याची काळजी घ्यायची. थोडी एका बाजूने झाली म्हणजे ना परतवून घेऊ अशी. आणि या पद्धतीनेच मी या ठिकाणी ना संपूर्ण बुंदी जी आहे ना ती तळून घेतली. तर आधी सुरुवातीलाच आपण पाक बनवून ठेवला ना, तर अशी बनवलेली ना बुंदी पटकन पाकामध्ये टाकता येते. पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि गोल बुंदी बनली गेली. याच पद्धतीने आपण ना गोडाची बुंदी नसेल बनवायची तर खारी बुंदीसुद्धा बनवू शकतो. पिठामध्ये मसाले घालून, तिखट मीठ वगैरे घालून व्यवस्थित परतवून ना चांगली झाली म्हणजे काढून घेऊ. 3 ते 4 मिनटामध्येच होऊन जाते. तेल चांगलं गाळून ना काढून घ्यायचं आहे बाजूला.
ही बुंदी मी संपूर्ण बाजूला काढून घेतली. गॅस कमी केला आहे पाहू शकता. आणि पुन्हा बुंदी गाळायच्या आधी ना झारा धुवून पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातून ना व्यवस्थित पीठ पडेल तेलामध्ये. यासाठी आणि तेल गॅसच्या आहे ना तो फुल्ल करून घेऊन त्यामध्ये अशी बुंदी पाडून घ्यायची. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी या पद्धतीने अशी छान जमेल बुंदी. तर हे पहा, हे धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि यावर गॅस वाढवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता गाळून घेऊ. तर एक वाटीमध्ये साधारण ना 4 ते 4.5 म्हणजे 4 वेळा इतकी वेळा बुंदी जी आहे ना ती गाळून घेतली होती मी अशी छोट्या वाटीने. आणि अगदी ताट भरून अशी बुंदी बनली होती, गोल गरगरीत असे, कुरकुरीत असे. तिखटाची सुद्धा आपण बनवली ना तरीसुद्धा खूप छान अशीच होते. मसाले वगैरे घालून घ्यायचे पिठामध्ये मिक्स करून. या बुंदीसाठी लागणारं साहित्य वगैरे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे, मस्त अशी कुरकुरीत बनली होती ही बुंदी. तर लगेचच ना साखरेचा पाक बनवून घेऊ. साखरेच्या पाकामधून बुडवून आपली बुंदी तयार होईल. मस्त अशी कुरकुरीत झाली होती पाहू शकता. तर साखरेचा पाक सुरुवातीला बनवून घेतला म्हणजे थोडी थोडी बुंदी आपण झालेली पाकात ठेवली म्हणजे ना बाजूला काढून घेता येते. तर अगदीच थोडी बनवत होती यासाठी म्हणून मी सुरुवातीला तळून घेतली होती. 1 वाटी जे आपण बेसन वापरलं होतं ना, तर 1 वाटीसाठी 1 वाटी साखर घेतली मी आणि 1 वाटी पाणी घेतले. तर आता कढईमध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी. साखरेला उकळी फुटली म्हणजे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली. हे पाणी जरा आटवून घेऊ, खूप जास्त नाही तर अगदीच उकळी फुटल्यानंतर 3-4 मिनटं व्यवस्थित झालं म्हणजे ना गॅस बंद करून घेऊ. आता ही जी गरम गरम तळलेली बुंदी होती ना त्यामध्ये या गरम गरम पाकामध्येच ना बुंदी अशी घालून घेऊ. अगदीच गरम कडकडीत अशा साखरेच्या पाकात न घालता थोडासा 1-2-3 मिनटं पाक थंड करायला ठेवला होता मी आणि यामध्ये आता ही बुंदी ना घालून घेऊ. चांगली भिजू द्यायची 4 ते 5 मिनटं आणि बाजूला झाऱ्यावर काढून घेऊ. तर सुरुवातीलाच जर आपण बनवून घेतला ना पाक तर तळलेली थोडी थोडी बुंदी घालून आपल्याला पटपट बाजूला काढता येते. किंवा ही पद्धतसुद्धा अगदी सोपीच आहे. तर मला थोडीच बनवायची होती 1 वाटीची, यासाठी ना मी पाकसुद्धा नंतर केला होता. तर असं चाळणीमध्येच ना 4-5 मिनटं मी ठेवली होती आणि काढून घेते बाजूला. चाळणीवरच काढून घेते म्हणजे यामध्ये काही पाक असेल ना तो खाली होईल यासाठी पाहू शकता. राहिलेली सुद्धा बुंदी पाकामध्ये घालून घेते. 1 वाटी बेसन, त्यासाठी 1 वाटी साखरेचा पाक ना अगदी पुरेसा होतो. हे छान अशी गोडाचीच बुंदी बनली जाते. अगदी बरोबर असंच प्रमाण आहे हे. पाहू शकता किती मस्त अशी रसरशीत बनली गेली. तर गाळून घेतला आहे मी पाक आणि ताटामध्ये काढून घेते. आता राहिलेली बुंदीसुद्धा घालून घेतली मी. जरा वेळ यामध्ये भिजवून घेऊ छान आणि बाजूला काढून घेऊ. अगदीच गरम गरम पाकामध्ये ना 4-5 मिनटं ठेवली अशी म्हणजे पटकन होते. खूप जास्त वेळ भिजवून ठेवायची गरज नाही. गरम गरम घातली म्हणजे लवकर भिजली जाते. तर पाहू शकता मस्त अशी रसरशीत बनली गेली. तर बनवल्यानंतर ना अशी रसरशीत अशीच राहते ही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना हळूहळू कोरडी थोडीशी होत जाते. याच्यातला जो ओलसरपणा आहे ना तो कमी होत जातो आणि एकदम मऊ मोकळी अशी बनली जाते ही. तर या ठिकाणी मस्त अशी आपली ही रसरशीत बुंदी बनवून तयार झाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर यामध्ये ना आपण आवडीनुसार भोपळ्याच्या बिया, मगज वगैरे वापरू शकतो. पण या ठिकाणी मी सजावटीसाठी थोडेसे पिस्ते ना बारीक कापून घातले होते. वरून घालून घेतलेत पिस्ते बारीक कापलेले, किंवा आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो. किंवा जास्त यामध्ये असे बिया वगैरे अशा ना वापरले जातात. जसं की भोपळ्याची बी असेल, मगज असेल, चारोळे असेल.
तर आवडीनुसार आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी मस्त असे आपले रसरशीत पाकातले बुंदी बनून तयार झाली. तर ही साधी सोपी गोडाची बुंदी रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असा सुजाता किचन मेनूज हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्हीसुद्धा अशीच बुंदी बनवता का ते सुद्धा मला नक्की सांगा. अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. रेसिपी आवडत असेल तर मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर पाहू शकता मस्त असे मोत्यांसारखी रसरशीत बुंदी बनून तयार झाली. तर अगदीच काही गोडाचं खावंसं वाटलं ना तर पटकन होणारी बुंदी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.